माझं पोरा संग तर पोरगा बोलला की मम्मी मला कवा सोडून घेऊन जाणार। मी बोलले बाबा एक महिना आम्ही सकाळी गेलो, एक महिना लागतो। थांबा एक मिनिट। आम्ही सकाळी गेलो 11 वाजता गेलो आम्ही। तिथं आम्हाला टोकन नंबर दिले त्या लोकांनी। द्या चिठ्ठी द्या, चिठ्ठी द्या। हां, हे आम्हाला चिठ्ठी नंबर दिले त्या लोकांनी। हे आम्हाला चिठ्ठी नंबर दिले आणि आम्हाला बोलले की तुम्ही थांबा। तर आम्ही थांबलो तिथं बाहेर। तुम्ही 3:30 वाजता तिथे गेलेला होता? हां, 3:30 वाजता आतमध्ये गेलेले आणि मी हे बघा, हे आम्हाला चिठ्ठी दिलेले, त्याच्या अकाउंटमध्ये पैसे टाकायला त्यांनी आतमध्ये लिहून दिलता। त्याच्याबरोबर एक कैदी पण होता। हां, त्याला आणायला आणि घेऊन जायला। हां, आणि हे बघा हा टोकन नंबर दोघांचा दिला होता। आणि हे प्रकरण आम्हाला सांगितलं पण नाही की त्याला 5 वाजता 5:30 वाजता घेऊन जाणार आहे बदलापूरला। हे आम्हाला काहीच माहित। अक्षय तुम्हाला काही बोलला? अक्षय काहीच बोलला नाही आम्हाला आणि काहीच माहित नाही। चार्जशीट आलाय तो काय म्हटला? चार्जशीट आलाय पप्पा मला कवा नाही सोडणार आहे। मी म्हटलं वकीलशी बोलून घेऊ। माझं म्हणणं आहे माझ्या पोराला मारून टाकलेत, मला ते पोराचा नाही पाहिजे एवढं म्हणणं आहे। वडील येते पोलिसांनी काही संपर्क नाही केला मला। कोणतरी बाहेरून त्याला कोणतरी काहीतरी करून त्याला मारून टाकले। शेवटचं बोलणं काय झालं होतं तुमचं? माझा मुलगा बोलला की मम्मी मला कवा सोडणार तुम्ही? मी बोलले बाबा एक महिना थांब, बघू वकिलाची विचारून मग तुला सोडून घेऊन जाईन बोलले। त्याने काही सांगितलं का त्याला कसली भीती वाटते किंवा काय? नाही नाही तसं काही नाही, ते पेपर दिले एवढा मोठा सोमवारी आम्हाला सांगितलं होतं की पोलीसवाले लोकांनी एवढा आम्हाला मोठा पेपर मारलं लिहून दिलेले त्याच्या हातामध्ये। मला बोलत होता मम्मी तू वाचून बघ। मी बोलले मला वाचता नाही येत, मला वाचता नाही येत बोल। त्याला आणि त्याला पेपर पण दिला होता मोठा। ऐका सर, मोठा पेपर पण दिला होता त्याला लिहून शनी। आणि त्या पेपर मध्ये काय लिहिलेलं होतं ते माहित नाही। तर ते बोलला की हे वाचा मम्मी। तर हे मम्मीला सांगितलं वाचून घ्या। तर ते बोललं की मला वाचायला येत नाही। तर ते काय असेल तर ते टाकून दे कुठेतरी कचऱ्यामध्ये। तर काय लिहून दिलं तर ते माहित नाही आणि त्यालाच माहित होतं। काही नाही झालं तर ते पोराला कशाला मारले तुम्ही लोक? आणि अजून तर काय गुन्हा सिद्ध काय त्याचा रिपोर्ट नाही दाखवले, काय नाही दाखवले पोराचा। आता तुम्ही आतमध्ये जाऊन आला का? काय पोलिसांनी तुम्हाला काही सांगितलं? काहीच सांगितलं नाही, काहीच सांगितलं नाही आम्हाला। आणि हे प्रकरण दाबण्यासाठी त्याला मारलंय। हे प्रकरण दाबण्यासाठी मारले। ते पोराला बंदूक कसं पकडायला येणार? बंदूक कसं पकडणार माझा मुलगा? त्याला फटाकडी नाही वाजवले येत, त्या पोराला फटाकडी नाही वाजवले येत, गाडी नाही चालवायला येत, तर तो पोरगा कसा बंदूक धरेल? पोलीस काहीच बोलले नाही आम्हाला, काही कळवले पण नाही। आम्हाला न्याय